Zee24 एक पाऊल पुढे. शिक्षकांचा आणि प्राध्यापकांचा लढा सध्या सरकार विरुद्ध सुरू आहे, किंबहुना सरकार विरुद्ध म्हणण्यापेक्षा स्वतःच्या मागण्यांसाठी सुरू आहे. मात्र याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या चर्चेमध्ये आता महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय संघाचे सरचिटणीस अनिल देशमुख सहभागी झालेले आहेत. अनिलजी, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. काही वेळापूर्वीच खरं तर 9:30 वाजल्यापासूनच ते या चर्चेमध्ये सहभागी होणार होते. मात्र सध्या ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते थेट Zee24 तासच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अनिलजी, काय झालं या बैठकीमध्ये? काय बोलणं झालं? सकारात्मक, नकारात्मक, संप मागे घेण्याची काही लक्षणं दिसत आहेत का? सर्वात प्रथम मी इथे उशिरा पोहोचलो, त्याबद्दल मला माफ करा. बिलकुल, या बैठकीतून प्रश्न सुटणार असते तर तुम्ही अजून 10 मिनिटं लेट आला असतं तरी चाललं असतं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, आमचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे आणि पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे बैठकीला आमच्या समवेत उपस्थित होते. पाऊण तास आमची बैठक झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि आम्हाला अपेक्षा आहे की येत्या काही दिवसात सरकार आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल. म्हणजे आज तोडगा निघालेला नाहीये, आत्ता फक्त चर्चा झालेली आहे. ठीक आहे, आत्ता फक्त चर्चा झालेली आहे असं ते म्हणतात. दीपाली, हा जो संपूर्ण इश्यू तू हाताळतेस गेल्या काही दिवसांपासून, विद्यापीठाची भूमिका सुद्धा याच्यात अत्यंत महत्वाची आहे. मात्र विद्यापीठांनी सुद्धा जितकं घ्यायला हवं तसं इनिशिएटिव्ह या प्रकरणामध्ये घेतलेलं दिसत नाहीये. विद्यापीठांनी काय करणं शक्य होतं की जेणेकरून हा प्रश्न अधिक सोपा झाला असता? खरं तर टीवायच्या ज्या परीक्षा असतात, थर्ड इयरच्या, बीएससी कॉमर्स आणि आर्ट्स, या तिन्ही विद्यापीठ कंडक्ट करत असतं. सध्या आपण बोलूयात प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुरू आहेत, म्हणजे टीवाय बीएससीच्या केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स ज्या काही आहेत त्या पोस्टपोन होत आहेत आणि त्या ऐन वेळी ज्यावेळी आपण विद्यार्थी जात आहेत प्रॅक्टिकलसाठी, एक्झामसाठी, त्यावेळी त्या कॅन्सल होतात. याचं कारण असं, कारण विद्यापीठाने 28 फेब्रुवारीला असा निर्णय घेतला होता की 1 मार्च ते 20 मार्च आपण परीक्षा घ्यायची. जरी बहिष्कार असला प्राध्यापकांचा तरी आपण परीक्षा घ्यायची. आता हा निर्णय घेतल्यामुळे ज्या त्या कॉलेजने आपापल्या सोयीनुसार या परीक्षा घेण्यास सुरुवात केली, पण प्राध्यापकांचा बहिष्कार असल्यामुळे त्याचा फटका हा प्रॅक्टिकल्सवर बसला आणि काही ठिकाणी तर आपण बघितलं की प्राध्यापकांनीच ही प्रॅक्टिकल्स बंद पाडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये जावं लागतंय, जसं त्यांचा टाइम टेबल आहे, पण त्यांना गेल्यावर कळतंय की आपला आज प्रॅक्टिकल होणार नाही. मग ते उद्या होणार आहे का त्यांना कल्पना नाही, परवा होणार आहे का त्यांना माहिती नाही. मग कुठला अभ्यास करायचा? लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा, आम्ही प्रॅक्टिकलचा अभ्यास करायचा, आम्ही आज केमिस्ट्री बघायचं, आम्ही फिजिक्सचा अभ्यास करायचा, नेमका कुठला अभ्यास करायचा? इतका मोठा संभ्रम त्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे स्केड्यूल आहे अभ्यासाचं ते सगळं कोलमडलेलं आहे आणि त्याचा अत्यंत मोठा फटका त्या विद्यार्थ्यांना बसतो. पण विद्यापीठ काय करू शकलं? विद्यापीठाने खरं तर बहिष्कार सुरू आहे तर त्यांनी विचार करायला हवा होता की आपण परीक्षा कंडक्ट करायच्या का? जसं त्यांनी टीवाय बीकॉमची परीक्षा ही पोस्टपोन केली होती. आता त्यांनी कारण सांगितलं की 12वीची परीक्षा होती, पण तेव्हाही बहिष्कार सुरू होता. त्याच्यामुळे त्याबाबतही संभ्रम आहे की कशासाठी तो पोस्टपोन केली गेली होती परीक्षा. मग प्रॅक्टिकल्स जेव्हा संप सुरू आहे आणि आपल्याकडे पुरेसे प्राध्यापक नाहीयेत हे जेव्हा की विद्यापीठाला माहित होतं, तर त्यांनी ही परीक्षा पुढे ढकलू शकले असते की 10 तारखेपर्यंत आपण वाट बघूया, तोडगा नाही निघाला तर पुढचा निर्णय घेऊया. पण त्यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मोठा फटका हा नोईंगली अननोईंगली विद्यार्थ्यांना बसलेला आहे. डॉक्टर रोहिणी मॅडम, याच्यामध्ये अशी एक तक्रार आहे, विशेषतः बुकटूच्या अनेक प्राध्यापकांविरुद्ध किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर, विशेषतः मुंबईमध्ये जास्त प्रमाणात, तुम्ही संप केलेले ठीक आहे, तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी लढताय ठीक आहे, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या परीक्षांना जे प्राध्यापक जात होते त्यांना जाण्यापासून अडवण्यात आलं, त्यांना एक प्रकारे धमकावण्यात आलं किंवा त्यांना अशा प्रकारे परीक्षेला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न तुमच्या संघटनेतर्फे करण्यात आला. हे तुम्हाला मान्य आहे का? आम्ही विद्यापीठला कळवलं होतं. मला वाटतं की 21 जानेवारीला आम्ही त्यांना कळवलं होतं की आम्ही या सगळ्या परीक्षांवर बहिष्कार करणार आहेत. तर आम्हाला हे सांगायचंय की युनिव्हर्सिटी अथॉरिटीज म्हणजे प्रो व्हाईस चान्सलर जो एक्झामिनेशनचा इन्चार्ज आहे त्यांनी का नाही याची दखल घेतली? ह्यांनी दखल घेतली पाहिजे होती आणि मुलांना आम्ही सांगितलं होतं ह्या परीक्षेवर आमचा जो बहिष्कार आहे ठाम आहे आणि आम्ही हे 100% व्हायला देणार नाहीये. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही विद्यार्थ्यांना कळवा, बरोबर आहे, म्हणजे की
म्हणजे आहे. प्राध्यापक संपावर असल्यामुळे आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही, पण विद्यापीठनी ह्याला प्रेस्टिज इश्यू करून त्यांनी मुलांना सांगितलंच नाही, नाही. नाही, तुमच्या या मुद्द्यावर प्रदीप सावंतांना विद्यापीठ आक्षेप आणि आहे. सरकार आहे ना, ते चुकीवर आहे. नाही मॅडम तुम्ही चुकताय. आज नाही तुम्ही सांगताय पीव्हीसीनी परीक्षा घेतली. पीव्हीसी म्हणजे कोण? तिथेही शिक्षक आलेच, तुम्ही शिक्षक ते शिक्षक, भरडला जातोय कोण? विद्यार्थी. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना काय कळवताय की तुम्ही परीक्षा होणार नाही? हे चुकीचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी विद्यापीठाने पाठवलेले एक्झामिनर जात आहेत त्या ठिकाणी तुम्ही अडवता का? तुमची जर 80% जर तुमची स्ट्रेंथ आहे, तुम्ही असं म्हणता 80% शिक्षक तुमच्या बरोबर आहेत, मग तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला शिक्षकांना अडवायची? मुलं तिकडे सकाळी 8 वाजता जातात, परीक्षेला जमतात, 9:30ला परीक्षेचं टाइम टेबल आहे, तुम्ही तिथे 9 वाजल्यापासून बसतात एक्झामिनर कोण त्यांना अडवायला. हे चुकीचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही झी 24 तास एक पाऊल पुढे.